नमस्कार, ज्ञानसुंदर प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नांदेड शहरात दरवर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या थाटात काढली जाते. त्या अनुषंगाने याही वर्षी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संत रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या संदर्भात दिनांक 7 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील तरोडा नाका भागात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्ही कांबळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी संजय सोनटक्के तर कार्याध्यक्षपदी संदीप गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावर्षी विविध देखाव्यासह संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीसाठी के गंगासागरे, गजानन जोगदंड, बालाजी गंगासागरे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं नांदेड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात येते आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी 1 फेब्रुवारी 2026 रोजी जी रविदास महाराजांची जयंती येत आहे ती अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायची आहे. म्हणून या बैठकीचं आयोजन जिल्ह्याच्या वतीनं या बैठकीचे अध्यक्ष माननीय व्ही कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं आणि दरवर्षीप्रमाणे भव्य शोभायात्रा जी असते ती गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठी शोभायात्रा असणार आहे. IIT शक्तीनगर असं तिचं स्वरूप असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे देखावे, अनेक प्रकारचे देखावे या शोभायात्रेमध्ये असतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव कसे जयंतीमध्ये येतील यासाठी याच्यावरती चर्चा करण्यात आली. तसंच जयंती मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली या वर्षीची. त्याचे अध्यक्ष आमचे सहकारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सचिव संजयजी सोनटक्के यांना सर्वानुमते जयंती मंडळाचा अध्यक्ष आज करण्यात आलेला आहे. त्याचनंतर आमचे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी गोरे यांना कार्याध्यक्ष म्हणून आणि बाकी उर्वरित कार्यकारिणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची संत रविदास महाराजांच्या जयंतीची करण्यात आलेली आहे. या वर्षी जयंती खूप मोठी असणार आहे. मी तुमच्या माध्यमातून समाज बांधवांना आवाहन करतो की आपण सर्वांनी 1 फेब्रुवारी रोजी कुठलेही कार्यक्रम न काढता आपण सर्वांनी 1 फेब्रुवारीला घराच्या बाहेर निघायचं आहे आणि महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे. ही मिरवणूक अतिशय आपल्या दृष्टीनं महत्वाची आपल्या सर्वांच्या, कारण येणाऱ्या या जयंतीमुळं आपल्याला यावर्षी रविदास महाराजांचा पुतळा महानगरपालिकेने बसवून द्यावा अशी आपण मागणी गेल्या अनेक वर्षापासून करतोय. त्याचप्रमाणे यावर्षी रविदास जयंतीच्या निमित्तानं संत रविदास मंदिर शक्तीनगर या ठिकाणी रविदास महाराजांच्या मूर्तीची सुद्धा स्थापना करण्यात येणार आहे. म्हणून ही जयंती सर्वच दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. म्हणून चर्मकार समाजाला मी असं आवाहन करतो की सगळ्या समाज बांधवांनी आतापासूनच या तयारीला लागावेत. आता आपल्याकडे 53 दिवस आहेत, म्हणून आपण सर्वांनी या जयंतीच्या तयारीला लागावं. सर्वप्रथम राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड आणि सर्व नांदेड जिल्हा कार्यकारिणीचे मी ऋणी आहे की त्यांनी मला या जयंतीच्या अध्यक्षपदी माझी सर्वानुमते निवड केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे. आणि या जयंतीचं स्वरूप आपलं असं असेल की राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जी संत रविदास महाराजांची जयंती होते IIT ते शक्तीनगर या स्वरूपात याच रस्त्याने आपली जयंती जाईल. आणि त्यानंतर सर्व समाज बांधवांनी या जयंतीसाठी सार्वजनिक सुट्टी नसली तर आज त्या सुट्टीच आहे, त्या सार्वजनिक सुट्टी तरी सर्वांनी घरातून बाहेर पडायचं आहे. आणि दरवर्षी जसे हजारो पब्लिक आपल्या रस्त्यावर असते तर यावर्षी सर्व पब्लिकनी लाखोच्या संख्येने संत रविदास महाराजांच्या जयंतीसाठी उपस्थित राहावे, जेणेकरून आपण जो लढा देत आहे संत रविदास महाराजांच्या सार्वजनिक स्मारकासाठी त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि त्यामुळे सर्व समाज बांधवांनी त्या दिवशी रस्त्यावर एकत्रित यावी हीच माझी विनंती आहे समाजाला.